तर लोकसभेत सध्या अधिवेशन सुरू आहे, कामकाज सुरू आहे। नारी शक्ती विधेयकासंदर्भात हे विशेष अधिवेशन लोकसभेचं बोलावण्यात आले। संसदेमध्ये महिलांना 33% आरक्षण मिळावं यासाठी हे विधेयक आणण्यात आले। नारी शक्ती वंदन विधेयक असे हे याचं नाव आहे। या विधेयकाला खरं तर काही विरोधकांनी विरोध सुद्धा केल्याचं पाहायला मिळते। सध्या लोकसभेचं या सगळ्या संदर्भात कामकाज सुरू असल्याचं आपण पाहतोय। संसदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासूनच सुरुवात झाली। लोकसभेचं कामकाज सध्या सुरू आहे आणि मतदान प्रक्रिया सध्या राबवली जाते। सरकारकडून नारी शक्ती वंदन विधेयक आणण्यात आलेलं आहे आणि या विधेयकावर चर्चा करण्यासाठी या विशेष अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं। महिला आरक्षण लागू करण्यासाठीचं एक विशेष अधिवेशन आहे। लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33% आरक्षण मिळावं असा सरकारचा प्रस्ताव आहे। नारी शक्ती अधिनियम विधेयकावर सध्या चर्चा सुरू आहे। लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षणाचा प्रस्ताव मांडण्यात आलाय। नारी शक्ती विधेयकाला पाठिंबा देण्याची मागणी सरकारकडून वारंवार केली जाते। महाराष्ट्रात सुद्धा काल देवेंद्र फडणवीस यांनी एका संमेलनाचं आयोजन केलं होतं। त्यामध्ये त्यांनी या विधेयकाला पाठिंबा द्या, महिलांना सुद्धा बरोबरीनं हक्क मिळणं गरजेचं आहे असं म्हटलं होतं आणि त्यामुळे विरोधकांनी आणि सगळ्याच खासदारांनी या विधेयकाला पाठिंबा द्यावा अशी मागणी त्यांनी केली होती। गेल्या काही दिवसांपासून चित्रा वाघ सुद्धा महाराष्ट्रामधल्या अनेक नेत्यांच्या महिला नेत्यांच्या भेटीगाठी घेत असल्याचं आपण पाहिलं होतं आणि त्याच नारी शक्ती विधेयकावर सध्या लोकसभेमध्ये चर्चा केली जाते। लोकसभेचं कामकाज सध्या आपण पाहतोय। काँग्रेसकडून मात्र या विधेयकाला सध्या विरोध असल्याचं पाहायला मिळतं। संजय राऊत यांनी सुद्धा या विधेयकावर टीका केली। नारी शक्ती नाही तर भाजप शक्ती विधेयक असल्याची टीका संजय राऊत यांनी केली होती। या विधेयकातून खरोखर महिलांना समान हक्क मिळणार का असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जातो। मात्र संसदेमध्ये म्हणजेच लोकसभामध्ये आणि विधानसभेमध्ये महिलांना समान अधिकार मिळावा आणि त्यासाठी 33% आरक्षणाचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे। संविधान सुधारणा विधेयक सुद्धा सादर करण्यात आले। नारी शक्ती वंदन अधिनियम हे लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना 33% जागा आरक्षित करणारे एक ऐतिहासिक असा हा कायदा आहे। सप्टेंबर 2023 मध्ये संसदेनं हा कायदा मंजूर केला होता आणि 2029च्या निवडणुकीपासून हा कायदा लागू होण्याची शक्यता आहे। संविधान सुधारणा विधेयकाच्या समर्थनार्थ यावेळी 27 मतं पडल्याचं पाहायला मिळतं। संविधान सुधारणा विधेयकाच्या समर्थनार्थ 207 मतं आता मिळाली। लोकसभेचं कामकाज सध्या आपण पाहतोय तर विधेयकाच्या विरोधात 126 मतं मिळाली। संविधान सुधारणा विधेयक हे सादर करण्यात आलं। या विधेयकाच्या विरोधामध्ये 126 मतं मिळाली। भारतीय संविधानातल्या कलम 368 नुसार संसद संविधानात दुरुस्ती करू शकते आणि ज्यासाठी 2/3 बहुमत असणं हे आवश्यक आहे। संविधान सुधारणा विधेयक हे आता सादर करण्यात आले आणि त्यावर मतदान घेण्यात आलं। संविधान सुधारणा विधेयकाच्या समर्थनार्थ 207 मतं पडलीत तर काहींनी या विधेयकाला विरोध सुद्धा केलेला आहे। विरोधामध्ये 126 मतं मिळाली। सध्या लोकसभेचं कामकाज सुरू आहे। खरं तर नारी शक्ती वंदन विधेयकासाठी या विशेष अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। काही वेळापूर्वी अमित शहा सुद्धा बोलत होते की ज्या पद्धतीनं महिलांना सुद्धा समान हक्क आणि अधिकार मिळायला हवा आणि त्यासाठी 33% आरक्षणाचा हा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे। या प्रस्तावावर काही वेळापूर्वी चर्चा सुद्धा झाली आणि आता हे विधेयक सुद्धा मांडण्यात आलेलं आहे। विधेयकाच्या विरोधामध्ये 126 मतं पडल्याचं सध्या आपण पाहतोय। विधेयक सादर करण्याबाबत 333 खासदारांनी मतदान केल्याची माहिती आहे। संविधान सुधारणा विधेयक सादर करण्यात आलेलं आहे। खरं तर 16 एप्रिललाच केंद्र सरकारनं लोकसभेमध्ये हे विधेयक मांडलं होतं
याला मंजूर करण्यासाठी 2/3 बहुमताची आवश्यकता आहे. हे विधेयक महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित आहे. खरं तर आता मतदारसंघ पुनर्रचना करायला हवी अशी एक प्रकारे मागणी सुद्धा केली जाते. मात्र आता जर महिला आरक्षणाचं हे विधेयक संमत झालं तर त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार मतदारसंघाच्या पुनर्रचनेची सगळी माहिती घेतली जाईल अशा पद्धतीची माहिती मिळते. सध्या हे संविधान सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये मांडण्यात आलं. विधेयकाच्या समर्थनार्थ 207 मतं मिळाली. एकूण 333 खासदारांनी यावेळी मतदान केलं. विधेयकाच्या विरोधामध्ये 126 मतं मिळाली. हे विधेयक खरं तर महिला आरक्षण आणि मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी संबंधित हे आहे. पहिल्यांदा ऑगस्ट 2025 मध्ये हे विधेयक सादर करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता हे लोकसभेमध्ये विधेयक सादर करण्यात आलं, ज्यावर मतदान सुद्धा घेण्यात आलं. 333 खासदारांनी यावेळी मतदान केल्याची माहिती. आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून. ज्योत्स्ना, खरं तर संविधान सुधारणा विधेयक हे मांडण्यात आलं. खरं तर हे विधेयक महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित आहे. नेमकं यावेळी लोकसभेत काय घडलं? लोकसभेमध्ये आपण कल्याणी बघतोय की 333 खासदारांनी जे आहे ते या ठिकाणी मतदान केलेलं आहे. संसदेचं अत्यंत महत्त्वाचं असं हे सुधारक विधेयक जे आहे ते सादर करण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये 333 जणांनी जे आहे ते मतदान केलेलं आहे खासदारांनी. आणि त्यापैकी आपण बघतो की 126 खासदारांनी जे आहे ते याच्या विरोधात मतदान केलेलं आहे. तर समर्थनार्थ मध्ये जे आहे ते 207 खासदारांनी जे आहे ते या सुधारक विधेयकाला पाठिंबा दिलेला आहे. मात्र आपण त्यामुळे आपण बघतोय की या ठिकाणी जे आहे ते ज्या खासदारांनी विरोध केलेला आहे त्यांचं सुद्धा म्हणणं असं आहे की डिलिमिटेशन जे आहे यासाठी आम्ही याचा विरोध करत आहेत. कारण उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय याच्यामध्ये जो आहे तो केंद्र सरकार फरक करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आपण बघतोय की 207 जणांनी म्हणजे जे सत्ताधारी आहेत, महायुतीचे जे घटक पक्ष आहेत, त्यांनी याला समर्थन केलेलं आहे. मात्र काँग्रेस आणि काँग्रेसच्या मित्र पक्षांनी जे आहे त्याला विरोध केलेला आहे आणि जवळपास समर्थनार्थ 207 मतं जी आहेत ती पडलेली आहे. आपण बघतो की महिला आरक्षण लागू करण्यासाठी हे विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं होतं आणि लोकसभा आणि विधानसभेमध्ये 33% आरक्षणाचा प्रस्ताव जो आहे तो देण्यात आलेला होता आणि या प्रस्तावाला 3 दिवस जी आहे ती ही चर्चा होणार होती. मात्र या चर्चेपूर्वी जो आहे तो एक गदारोळ पाहायला मिळालेला. जर महाराष्ट्राचं जर म्हणायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे आहे ते लोकसभेच्या संख्या ज्या आहेत त्या जवळपास 48 वरून ज्या आहेत त्या जवळपास 78 पर्यंत वाढणार होत्या आणि याचमुळे कदाचित जे आहे ते राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ज्या मुख्य नेत्या आहेत सुनेत्रा पवार यांनी सुद्धा कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जे आहे ते पत्र लिहून पाठिंबा दर्शवला होता. इतकंच नव्हे तर आपण बघतोय की लोकसभेच्या मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे. त्यामुळे 543 म्हणजे देशभरामध्ये 543 खासदार जे आहेत ते निवडून येतात. मात्र 2029च्या लोकसभेसाठी जे आहे ही संख्या जी आहे म्हणजे हे विधेयक जर पास होत आहे तर या विधेयक पास झाल्यानंतर 543 खासदारांची संख्या असलेले आता खासदार जे आहेत 2029 साठी ते 850 खासदार यांची संख्या होईल, ज्याच्यामध्ये 33% आरक्षण जे आहे ते महिलांना राहील. आणि इतकंच नव्हे, फक्त हे लोकसभेपुरतं मर्यादित नाहीये तर हे महिला आरक्षणाचं विधेयक जे आहे ते प्रत्येक राज्याच्या विधानसभेला सुद्धा लागू होणार आहे. त्यामुळे कदाचित पुढे जे आहे ते विधानसभेच्या मतदारसंघाची सुद्धा पुनर्रचना होऊ शकते आणि त्याचमुळे जे आहे ते या विधेयकाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत होती की 543 वरून जर खासदारांचा आकडा सरळ 850 होणार असेल आणि त्यापैकी जवळपास 33% फक्त महिला असतील तर महिलांची संख्या जी आहे ती लोकसभेच्या सभागृहामध्ये मोठ्या संख्येनं पाहायला मिळेल. मात्र आपण बघतोय की 850 जरी खासदारांची संख्या झाली तर त्यामध्ये दक्षिण भारताच्या खासदारकीच्या जागा आहेत त्या सर्वाधिक वाढण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते. कारण मतदारसंघाची पुनर्रचना जी आहे ती लोकसंख्येच्या आधारावरती केली जाते आणि त्याचमुळे दक्षिण भारताला जे आहे ते डावललं जात आहे. त्याच्यामुळे दक्षिण भारतातल्या बऱ्याच खासदारांनी जे आहे या विधेयकाच्या विरोधात मतदान केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की लोकसंख्या आमची म्हणजे दक्षिण भारताची जी राज्यांची लोकसंख्या जी आहे ती उत्तर भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेनं फार कमी आहे आणि त्यामुळे उत्तर भारताचं प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये जास्त पाहायला मिळेल आणि दक्षिण भारताचं लोकप्रतिनिधित्व जे आहे लोकसभेमध्ये ते फार कमी पाहायला मिळेल. महाराष्ट्राचं जर म्हणायला गेलं तर 48 वरून खासदारांची संख्या जी आहे ती जवळपास डायरेक्ट 78 होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राला सुद्धा याचा फायदा आहे.
मात्र कारण महाराष्ट्र पूर्णपणे दक्षिण भारतामध्ये पण येत नाही, पूर्णपणे उत्तर भारतामध्ये पण येत नाही, बॉर्डर लाईनवर असल्यामुळे आपल्याला जरी तो फायदा होत असला तरी या मतदारसंघाच्या पुनर्रचनेमुळे जे आहे पुन्हा एकदा दक्षिण भारत वर्सेस उत्तर भारत हा वाद सुद्धा पाहायला मिळू शकतो. मात्र याच्यामध्ये 207 जणांनी समर्थनार्थ मतदान केलेलं आहे आणि आपण बघतोय की जवळपास जे आहे ती 127 मतं जी आहेत ती विरोधात पडलेली आहे. त्यामुळे आता हे लोकसभेमध्ये जरी पारित झालं तरी राज्यसभेमध्ये याचं काय होतं, कारण राज्यसभेमध्ये सुद्धा संख्याबळ म्हणजे एखादं विधेयक पारित करायचं असेल, एखादं विधेयक पुढे न्यायचं असेल तर दोन्ही सभागृहामध्ये जे आहे ते विधेयकाला पाठिंबा मिळायला पाहिजे. मात्र 333 खासदारांचं फक्त मतदान झालेलं आहे. मात्र मोठ्या संख्येनं याला पाठिंबा पाहायला मिळतो. जवळपास 207 जणांनी जे आहे ते मतदान केलेलं आहे आणि विरोधक काही जण जे आहेत खासदार या पूर्ण विधेयकाच्या जेव्हा विधेयक मतदान चालू होतं याच्यासाठी त्यावेळेस अनेक जण जे आहेत ते अबसेंट सुद्धा राहिले, अनुपस्थित सुद्धा राहिले होते. 131वी घटना दुरुस्ती विधेयक जे आहेत ते त्याच्या अंतर्गत हे सादर करण्यात आलेलं होतं आणि परिसीमन सुधारक विधेयक म्हणजे लोकसभेचं सध्याचं जर बघायला गेलं तर जास्तीत जास्त मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तेवढ्याच लोकप्रतिनिधींची सुद्धा गरज असते असं सुद्धा अनेक तज्ज्ञांचं मत आहे. भारताची लोकसंख्या जी आहे ती आता जगात 1 नंबरवरती पोहोचलेली आहे आणि जवळपास 150 कोटी लोकांचं प्रतिनिधित्व करायला फक्त आणि फक्त 548 खासदार जे आहेत एवढेच लोकप्रतिनिधित्व पुरेसे नाहीयेत असं सुद्धा तज्ज्ञांचं मत आहे. म्हणून जास्तीत जास्त लोकांना जे आहेत मतदान करण्यात यावं, जास्तीत जास्त लोकांना त्यांचं लोकप्रतिनिधित्व जे आहे ते मिळावं आणि 850 जरी संख्या झाली खासदारांची तरी ते लोक म्हणजे ते निवडून येणारे खासदार असणार आहेत. त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं आहे की लोकसंख्या जर भारताची वाढली आहे तर खासदारांची संख्या किंवा लोकप्रतिनिधींची संख्या आपल्याला तेवढीच ठेवता येणार नाही. तेवढ्या वाढलेल्या लोकसंख्येनुसार त्यांचं लोकप्रतिनिधित्व लोकसभेमध्ये दिसणं सुद्धा महत्त्वाचं आहे. पण या विधेयकामुळे लोकसभेच्या मूळ संरचनेमध्ये काही बदल होऊ शकतो का? आणि तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात दक्षिण आणि उत्तर बाद, त्यामुळे या राज्यांमध्ये खासदारांचा असमतोल पाहायला मिळू शकतो का? नक्की पाहायला मिळू शकतो. याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे आहे दक्षिण भारत वर्सेस उत्तर भारत हा मोठा वाद जो आहे तो पाहायला मिळतो. कारण या 127 खासदारांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलेलं आहे ते जास्तीत जास्त खासदार जे आहेत ते दक्षिण भारतातले आहेत. दक्षिण भारताची लोकसंख्येची तुलना जर पाहायला गेली तर उत्तर भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत दक्षिण भारताची लोकसंख्या फार कमी आहे. मात्र दक्षिण भारतातल्या लोकांची संख्या जर शिक्षणाच्या बाबतीत म्हणली तर जास्त शिकलेली लोक किंवा जास्त एज्युकेटेड आपण म्हणतो शिकलेली लोक ती जास्तीत जास्त दक्षिण भारतामध्ये आहे. त्याच्यामुळे लोकसंख्येवरती नियंत्रण मिळवायला दक्षिण भारत जो आहे त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे आम्ही आमच्या लोकसंख्येवरती नियंत्रण केलं आणि उत्तर भारताच्या सरकार असो किंवा तिकडचे स्थानिक सरकार असो त्यांनी तुम्हाला थोडंसं थांबवते. भाजपा की नियत में, सरकार की नियत में खोट है. आज भी उन्होंने परिसीमन का पेच लगाया है कि आप उस ट्रैप में फंसिए, विपक्ष के जिम्मे जाए, लेकिन सरकार महिलाओं को आरक्षण नहीं देना चाहती है. जो परिसीमन का आप 3 बिल एक साथ क्यों लेकर आए कि आप यूटी को 35 सीटें देंगे, उसकी चर्चा, परिसीमन की चर्चा. अरे भैया, जब आप 2011 संसद से करने को तैयार थे तो 24 में क्यों नहीं कर दिया? क्या आप चाहते नहीं है कि ओबीसी की महिलाएं भी आए? क्या आप ये नहीं चाहते हैं कि जातीय जनगणना में मालूम तो चले किसका क्या अधिकार है? ये आज भी महिलाओं को आरक्षण नहीं देना चाहते हैं, जिसके कारण सरकार ने पेश फंसाया है. लेकिन उनका तो कहना है कि अब देखिए सबका साथ सबका विकास होना चाहिए ना. एक यूटी को ही मिलना चाहिए, स्टेट को ही मिलना चाहिए, सबको रिप्रेजेंटेशन मिलना चाहिए. कौन कह रहा है नहीं मिलना चाहिए? हम कह रहे हैं ये संवैधानिक ढांचा है और पूरा देश एक है. आप पूरब और दक्षिण को बांट नहीं सकते हैं. आप उसका सॉल्यूशन निकालिए. अब ये बातें सदन में जब चर्चा में आएगी तब हम लोग बोलेंगे कि जो छोटे प्रदेश होते हैं, बड़े प्रदेश होते हैं, यूएस ने भी उसका सॉल्यूशन निकाला. आप सॉल्यूशन भी निकाल के रखते ना कि ये सॉल्यूशन है, किसी को भी किसी भी तरह का जो पार्शियलिटी है वो नहीं होगी और हम महिलाओं को रिजर्वेशन दे रहे हैं. आप पेच फंसा के महिलाओं को रिजर्वेशन देने में मोदी साहब आप दिखाने के दांत हाथी के कुछ और हैं, खाने के कुछ और हैं. आप महिलाओं के मामले में आपकी नियत में खोट है. अशा पद्धतीने विरोधकांकडून सध्या टीका सुद्धा केली जाते. भाजपकडून सध्या फसवणूक केली जाते. एकाच वेळी 3 विधेयकं लोकसभेत का मांडली गेली असा सवाल आता विचारला जातो.
या संविधान सुधारणा विधेयकाबद्दल आज मतदान घेण्यात आलं. यामध्ये 333 खासदारांनी मतदान केलं. 126 खासदार विरोधात असल्याचं पाहायला मिळालं. शुद्धि के आद्य दिन करेक्शन के आधार पर मत विभाजन का परिणाम इस प्रकार है. आवश्यकता होगी तो करेक्शन और डिटेल में जाके कर सकते हैं. पक्ष में 251, विपक्ष में 185. बहुमत प्रस्ताव के पक्ष में है. माननीय मंत्री जी अब विधेयक पूरा स्थापित करें. आइटम नंबर 7